सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही चैनीच्या वस्तूंवरती पैसे खर्च कराल. त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्या, कारण तुमचा खिसा चांगल्यापैकी रिकामा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आज शत्रू तयार होतील. विद्यार्थी जर तुम्ही असाल तर विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आज आईसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या नोकरीच्या संबंधित प्रश्न जर काही तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर ते आज मिटतील. कौटुंबिक व्यवसायामध्ये वडिलांचा सल्ला आवश्यक आहे. फालतू खर्च आणि निष्काळजीपणा आज तुम्हाला प्रकर्षानं टाळावा लागेल, अन्यथा छोटीशी गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन मोठ्या संकटामध्ये घेऊन जाऊ शकते. सासरच्यांसोबत पैशांचा व्यवहार आज करू नका, कारण त्यानं नात्यामध्ये दुरावा येईल. मुलांच्या लग्नासंबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला आज मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईसोबत व्यावसायिक मतभेद आणि वैचारिक मतभेद तुमचे होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबामध्ये थोडं तणावपूर्ण वातावरण राहील. तुमच्या जीवनसाथीच्या गरजा आज पूर्ण होतील. त्यांच्यासोबत तुम्ही खरेदीला जाल. तुमचं लव्ह लाईफ आज मजबूत होईल. अनियंत्रित खर्च तुम्हाला टाळावा लागेल, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. आज तुमच्या आयुष्यामध्ये प्रणय लिहिलाय. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणामध्ये असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. आज तुमच्या घरामध्ये शुभ कार्यक्रम होतील. शिक्षकांच्या मदतीने आज विद्यार्थी ध्येय साध्य करतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज आपल्या कामावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यासाठी तुम्ही आज तुमच्या व्यवसायामध्ये जर काही चांगलं काम करू इच्छित असाल तर नक्की करा. याचा भविष्यामध्ये फायदा होईल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रमाचा असेल आणि तरच तुम्हाला यश मिळेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावं लागेल. विरोधक तुमच्या विरुद्ध नवीन कट रचू शकतात, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगा. जुन्या मित्राला भेटल्यानं तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल. मुलाच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी काही नवीन योजना बनवाव्या लागतील, ज्या भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. प्रलंबित कामं वरिष्ठांच्या सल्ल्याने तुमची पूर्ण होतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज काही समस्यांना सामोरं जावं लागेल. आज जोडीदाराचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. मुलाच्या लग्नाशी संबंधित समस्या आज संपतील. जोडीदाराशी काही मुद्द्यावरून तुमचा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आज तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना अधिक काम करावं लागेल, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
आज आळस सोडला तरच तुमचं भविष्यामध्ये काहीतरी चांगलं काम होईल. कोर्टामध्ये सुरू असलेलं प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सल्ल्यानं आज संपेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वरिष्ठांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. वाहन चालवताना आज काळजी घ्या, कारण तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज वडिलांच्या सल्ल्यानं कुटुंबातील अडचणी संपतील. व्यावसायिकांना पैशांची कमतरता भासू शकते. प्रेम जीवनामध्ये नाविन्यता येईल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक कराल. राजकारणाशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळेल. नोकरीमध्ये बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज भविष्य सुधारण्यासाठी काही नवीन योजना तुमच्याकडनं आखल्या जातील. वरिष्ठांचा सल्ला आज तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. नवीन काम हाती घेण्यासाठी ही वेळ योग्य नाही. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी आज अधिकची मेहनत घ्यावी लागेल. सासरच्यांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येतील, परंतु नीट लक्ष दिल्यास सर्व अडचणींमधनं तुमची आज सुटका होऊ शकते. आज वडिलांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांकडे आज जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज कुटुंबामध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुमच्यावरती थोडा मानसिक तणाव निर्माण होईल. आज तुम्ही बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. आज संध्याकाळपर्यंत एखादी वाईट घटना घडलेली तुम्हाला ऐकायला मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट तुमच्या आयुष्यामध्ये होईल. व्यवसायानिमित्त आज प्रवास केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज घरासाठी काहीतरी नवीन वस्तू तुम्ही खरेदी कराल. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच आज तुम्हाला खर्च करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.